शुभ सकाळ मंडळी. तर आज आपण ना आपल्या नाश्त्यामध्ये आज शाबूची खिचडी बनवणार आहे. जसं की काल रात्री हा मोकळा सुटसुटीत असा मऊसुद्धा असा शाबू भिजत घालून घेतला होता आणि त्यानंतर आहे बारीक अशी मिरची चिरून घेतलेली आहे. आपण बटाटा शिजवून घेतलेला आहे. शेंगदाण्याचं कूट, थोडेसे अख्खे शेंगदाणे, मीठ, तेल इतके आपण साहित्य वापरून साधी सिंपल आणि हेल्दी अशी खिचडी बनवणार आहोत आपण आज. चला तर मग आता बघूया आपण खिचडी आपली कशी टेस्टी बनते ते. इथे कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे. आपण आता तेल गरम करायला ठेवलेलं आहे. त्यानंतर आपण गरम तेलामध्ये शिजवलेले बटाटे असे फ्राय करून घेऊया. त्याचबरोबर आपली अख्खे शेंगदाणे पण फ्राय करून घेऊया. शेंगदाणा आणि बटाटा व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे. अगदी लालसर असा किंवा गोल्डन कलर असा येईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचा. त्यानंतर आपण बारीक केलेली हिरवी मिरची घ्यायची. ते व्यवस्थित त्याचा कच्चापणा जाईपर्यंत भाजून घ्यायची. गॅसची फ्लेम नॉर्मल ठेवायची, जेणेकरून आपली खिचडी तिखट होईल. म्हणून त्यासाठी मी हिरवी मिरची बारीक करून घ्यायची. बटाटा, शेंगदाणे आणि हिरवी मिरची चांगली खरपूस अशी भाजून घेतलेली आहे. आता त्यानंतर आपण काल रात्री भिजवलेला शाबू ह्याच्यामध्ये व्यवस्थित भाजून घेऊयात. आता त्यानंतर आपला शेंगदाण्याचा कूट घालून घेऊया. आता चवीपुरतं मीठ घालून घेऊया. तर आपला अशा प्रकारे मोकळा सुटसुटीत असा शाबू बनवून रेडी झालेला आहे. तर या सगळ्यांनी गरम गरम शाबू खायला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब टू माय चॅनल.